नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांचं BSc ॲग्री स्टडी अँड गाईड या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आता या सेकंड सेमिस्टरमधील इकॉन या कोर्सबद्दल आपण माहिती पाहूया. तर इकॉनच्या या कोर्सबद्दल माहिती पाहूया. तर कोर्स टायटल असणार आहे फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स. कोर्स नंबर आहे इकॉन 1-1. 1-1 म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड सेमिस्टर आणि फर्स्ट कोर्स. क्रेडिट आहे 2+0 म्हणजेच 100 मार्क्स असणार आहे थेरीसाठी आणि प्रॅक्टिकल एक्झाम नसणार आहे. म्हणजे हा पूर्णतः पेपर थेरी पेपरवर डिपेंड आहे. तर आता आपण सिलेबस पाहूया. त्याआधी अधिक लेक्चर पाहण्यासाठी BSc ॲग्री स्टडी अँड गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या लेक्चरचे नोट्स पाहिजे असतील तर BSc ॲग्री MPSC स्टडी अँड गाईड या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा आणि या सर्वांचे अपडेट पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप BSc ॲग्री स्टडी अँड गाईडला जॉईन व्हा. तर या सर्वांचे लिंक खाली दिलेले आहेत. तर आता आपण पाहणार आहोत याचा सिलेबस काय असणार आहे, म्हणजे आपल्याला कुठला लेक्चर्स. तर आता आपल्याला कुठले लेक्चर्स स्टडी करायचे आहेत ते आता आधी आपण पाहूया. तर पहिलं लेक्चर आहे इकॉनॉमिक्स मीनिंग, सब्जेक्ट मॅटर, स्कोप अँड डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स, डिव्हिजन ऑफ इकॉनॉमिक्स, ट्रॅडिशनल अँड मॉडर्न अप्रोच. तर यामध्ये प्रथमतः इकॉनॉमिक्सचे डेफिनेशन 2-3 सायंटिस्टनी दिलेली डेफिनेशन आहे यामध्ये. तर त्या दोन्ही डेफिनेशन आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर इकॉनॉमिक्सचा ट्रॅडिशनल अँड मॉडर्न अप्रोच काय असेल ते आपण पाहणार आहोत. सेकंड लेक्चर आहे अप्रोचेस टू इकॉनॉमिक ॲनालिसिस, मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, पॉझिटिव्ह अँड नॉर्मेटिव्ह ॲनालिसिस, डिडक्टिव्ह अँड इंडक्टिव्ह मेथड्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन. मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये काय येतं आणि मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये काय येतं या दोन्हींचं डिव्हिजन दिलेलं आहे. ते आता आपण या सेकंड लेक्चरमध्ये अभ्यासायचं आहे. तिसरं लेक्चर आहे नेचर ऑफ इकॉनॉमिक थेरी, रॅशनॅलिटी ॲझम्पशन, कन्सेप्ट ऑफ इक्विलिब्रियम, इकॉनॉमिक लॉज ॲज जनरलायझेशन ऑफ ह्युमन बिहेवियर. तर यामध्ये आपल्याला या लेक्चरमध्ये हा लॉ आहे, लॉज जनरलायझेशन ऑफ ह्युमन बिहेवियर. हा महत्त्वाचा आहे, तो आपल्याला अभ्यासायचा आहे. या तिन्ही लेक्चर मिळून 6 मार्काचं वेटेज आहे. तर हे तिन्ही लेक्चर आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामध्ये पहिलं लेक्चर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. यामधील मीनिंग आणि डेफिनेशन हे करायचंच आहे आणि ट्रॅडिशनल मॉडर्न अप्रोचसुद्धा महत्त्वाचा आहे. चौथं लेक्चर असणार आहे बेसिक कन्सेप्ट, गुड्स अँड सर्व्हिसेस, क्लासिफिकेशन ऑफ गुड्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, डिझायर, वॉन्ट, डिमांड, युटिलिटी, कार्डिनल अँड ऑर्डिनल अप्रोचेस, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युटिलिटी, फॉर्म्स ऑफ युटिलिटी, कॉस्ट अँड प्राइस, वेल्थ, कॅपिटल, इन्कम, वेलफेअर, क्लासिफिकेशन ऑफ वेल्थ. तर यामध्ये वेगवेगळ्या टर्म्स दिलेल्या आहेत. गुड्स आहेत, सर्व्हिसेस आहेत, क्लासिफिकेशन ऑफ गुड्स आहेत. म्हणजे हे सगळे टर्म्स आपल्याला स्टडी करायचे आहेत, पाठ करायचे आहेत आणि ते आपल्याला एक्झाममध्ये विचारतात. क्लासिफिकेशन ऑफ गुड्स हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर या चौथ्या लेक्चरसाठी 4 मार्काचं वेटेज आहे. 5वं लेक्चर आहे ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स, मीनिंग अँड डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲग्रिकल्चर, इम्पॉर्टन्स, इट्स रोल, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तर पहिल्यांदा आपण इकॉनॉमिकची डेफिनेशन पाहिली पहिल्या लेक्चरमध्ये. तर 5व्या लेक्चरमध्ये ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स याचे डेफिनेशन पाहणार आहेत. ॲग्रिकल्चरचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहे, ॲग्रिकल्चरचं इम्पॉर्टंट काय आहे आपल्याला ते पाहायचं आहे, रोल काय आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये. तर आपण मागच्या वेळी पाहिलं तर सगळ्यात जास्त GDP ग्रोथ रेट हा ॲग्रिकल्चरचा होता इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये. बाकी सगळ्या ज्या इंडस्ट्रीज वगैरे आहेत ते सगळे निगेटिव्ह GDPमध्ये होते, पण फक्त ॲग्रिकल्चर असं एवढं एकच होतं की हे आपल्याला प्लसमध्ये होतं. 6वं लेक्चर असणार आहे कार्डिनल अप्रोच, युटिलिटी थेरी, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, स्टेटमेंट अझम्पशन, लॉ ऑफ एक्सप्लेनेशन, लिमिटेशन ऑफ द लॉ
इम्पॉर्टन्स, तर यामध्ये लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर यासाठी 5 मार्काचं वेटेज आहे. हा यामधील लॉ विचारतात एक्झामला, तो आपल्याला स्टडी करायचा आहे. 7वं लेक्चर आहे लॉ ऑफ इक्वी मार्जिनल युटिलिटी, मीनिंग, अझम्पशन्स, एक्सप्लेनेशन ऑफ द लॉ, प्रॅक्टिकल इम्पॉर्टन्स, लिमिटेशन्स. तर यामध्ये लॉ ऑफ इक्वी मार्जिनॅलिटी याचं मीनिंग दिलेलं आहे, म्हणजे हा लॉ काय आहे, त्याचं ॲझम्पशन काय आहे, तर आणि एक्सप्लेनेशन काय आहे, तो आपल्याला लॉ म्हणजे हा आपल्याला अंडरस्टँडिंग करून घ्यायचा आहे, म्हणजे नुसतंच पाठ करून उपयोगाचं नाही फक्त. तर यासाठी 5 मार्काचं वेटेज आहे. 8वं लेक्चर असणार आहे कन्झ्युमर सरप्लस, मीनिंग, ॲझम्पशन, एक्सप्लेनेशन, difficulties in measuring consumer surplus, importance, ordinal approach, consumers equilibrium, indifference curve analysis. यासाठी 5 मार्काचं वेटेज आहे. तर यामध्ये कन्झ्युमर सरप्लस हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे एक्झामसाठी विचारतात. 9वं लेक्चर असणार आहे डिमांड, मीनिंग, डेफिनेशन, टाइप्स ऑफ डिमांड, इन्कम डिमांड, प्राइस डिमांड, क्रॉस डिमांड, डिमांड शेड्यूल, डिमांड कर्व, लॉ ऑफ डिमांड, कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सटेन्शन, इंक्रीज अँड डिक्रीज इन डिमांड, डिटर्मिनेशन्स ऑफ डिमांड. तर हे पूर्ण लेक्चर डिमांडवर डिपेंड आहे. मग डिमांड वेगवेगळ्या कोणकोणत्या डिमांड असतात, मग त्याचं क्लासिफिकेशन काय असणार, मग त्याचा लॉ काय आहे, डिमांड वाढलं की काय होतं, डिमांड वाढत असलं की काय होतं वगैरे, हे सगळं दिलेलं आहे. म्हणजे त्यासाठी 5 मार्काचं वेटेज आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे आणि त्यावर लॉसुद्धा आहेत, लॉ ऑफ डिमांड. 10वं लेक्चर आहे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, डेफिनेशन, इलॅस्टिक अँड इलॅस्टिक डिमांड, काइंड्स ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, perfectly elastic, perfectly inelastic, relative inelastic, unitary elastic demand, types of elasticity of demand, price elasticity, income elasticity and cross elasticity of demand, factors affecting demand, practical importance of elasticity of demand. तर यासाठी 5 मार्काचं वेटेज आहे. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे डिमांडबद्दल ह्याच्यामध्ये ज्या डेफिनेशन्स आहेत ह्या सगळ्या याचे एक्झाम्पल्स वगैरे विचारतात. तर हे पण महत्त्वाचं आहे सगळ्या टॉपिक. 11वं लेक्चर असणार आहे प्रोडक्शन, मीनिंग, प्रोसेस, क्रिएशन ऑफ युटिलिटी, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, इनपुट आउटपुट रिलेशनशिप. आता यामध्ये युटिलिटी वगैरे टर्म्स यामध्ये दिलेले आहेत. 12वं लेक्चर आहे लॉ ऑफ रिटर्न्स, लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन, लॉ ऑफ रिटर्न्स टू स्केल. तर हा सुद्धा टॉपिक महत्त्वाचा आहे. 12वं जो लॉ आहे यामधील तो महत्त्वाचा आहे, विचारतात एक्झामला. 13वं लेक्चर असणार आहे कोस्ट कन्सेप्ट, शॉर्ट रन अँड लाँग रन कॉस्ट कर्व्स. तर यासाठी 10 मार्काचं वेटेज आहे. तर टोटल हा कोर्स महत्त्वाचा आहे, म्हणजे इकॉनॉमिक्स यामधील भरपूर असं विचारण्यासारखं आहे. तर ते आपण अभ्यासायचं आहे. नंतर यापुढील लेक्चर पाहण्यासाठी तर BSc ॲग्री स्टडी अँड गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता हे लेक्चर इथेच आपण थांबवत आहोत. पुढील लेक्चरसाठी अपडेट पाहत राहा. थँक्यू.